प्रत्येक राष्ट्राच्या लोकशाही प्रवासाचा पाया म्हणजे त्याचे संविधान. हे संविधानच नागरिकांचे अधिकार ठरवते, शासकांचे मर्यादित कर्तव्य निश्चित करते आणि राष्ट्राला चालना देण्याचे काम करते. जगातील काही राष्ट्रांनी संविधानाला लिखित ग्रंथ रूपात बांधलेले आहे, तर काही राष्ट्रांनी परंपरा, चालीरीती व न्याय प्रक्रिया यावर आधारित अलिखित संविधान स्वीकारलेले आहे. त्यामुळेच राज्यशास्त्रामध्ये लिखित व अलिखित संविधान या दोन संकल्पना अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. चला तर मग या दोन्ही संविधान प्रकारांचा सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. लिखित संविधान. जेव्हा एखाद्या राष्ट्राचे सर्व मूलभूत कायदे, तत्त्वे, अधिकार, कर्तव्य आणि शासन व्यवस्थेचे नियम एका अधिकृत दस्तऐवजामध्ये लिहून ठेवले जातात, त्याला लिखित संविधान म्हणतात. लिखित संविधानामध्ये राज्याची रूपरेखा स्पष्ट व ठोसपणे दिलेली असते. ते सर्वसामान्य नागरिकांना, शासकांना व न्याय व्यवस्थेला मार्गदर्शन करते. असे संविधान सामान्यतः लवचिक असतात, ज्यामुळे बदलत्या सामाजिक राजकीय गरजा पूर्ण करण्यासाठी सुधारणा करता येतात. लिखित संविधानाअंतर्गत न्यायपालिकेचा अधिकार असतो आणि कायदे आणि कृती संवैधानिक तरतुदीनुसार चालते. लिखित संविधानाची वैशिष्ट्ये. या संविधानामध्ये सर्व नोंदी एका ठिकाणी असतात. स्पष्ट व स्थिर कायदेशीर मार्गदर्शन असते. दुरुस्ती करण्यासाठी ठराविक प्रक्रिया नेमलेली असते, ज्यामध्ये कडक किंवा लवचिक अशा प्रकारची प्रक्रिया असते. न्यायालयाची अंमलबजावणी यामध्ये सोप्या पद्धतीने केलेली असते. लिखित संविधानाची उदाहरणे बघता, भारताचे संविधान 1950, अमेरिकेचे संविधान 1787, फ्रान्स, कॅनडा इत्यादी लिखित संविधानाची उदाहरणे आहेत. अलिखित संविधान. जेव्हा एखाद्या राष्ट्राची राज्यव्यवस्था एका लिखित दस्तऐवजात नसून प्रथा, परंपरा, न्यायालयीन निर्णय, संसदीय प्रथा व ऐतिहासिक दस्तऐवज यावर आधारलेली असते, त्याला आपण अलिखित संविधान असे म्हणतो. येथे राज्यकारभार लेखी स्वरूपात न ठेवता परंपरा व अनुभव यावर चालतो. अलिखित संविधानाची वैशिष्ट्ये. यामध्ये प्रथा व परंपरेवर आधारित संविधान चालते. लवचिक व बदल करण्यास हे सोपे असते. ठोस कायदेशीर मार्गदर्शनाचा यामध्ये अभाव असतो. शासन व्यवस्थेमध्ये यामध्ये लवचिकता आढळते. या संविधानाची उदाहरणे पाहता, इंग्लंड, युनायटेड किंगडम आणि न्यूझीलंड हे अलिखित संविधानाची उदाहरणे आहेत.